मेडिसिन आणून ठेवली डॉक्टरांना इथं. कोणी? या पवार सर. कोण भाऊ? मॅडम ही केबिन कोणाची आहे? हे आता सध्या त्या डॉक्टरांना बसायला. कोण डॉक्टर आहे? नवीन आले. बरं, हे कुलूप कोणी लावलंय? सरपंचाने कमिटी. नाही, आता हे जे कुलूप आहे हे कुलूप लावलंय कधी? 2-3 दिवसापूर्वी लावलं. 2-3 दिवसापूर्वी? हो. म्हणजे आज वार आहे गुरुवार, आठवून सांगा. शनिवारी कोण आलं कुलूप लावायला? सगळी कमिटी होती ग्रामपंचायतीची. काय त्यांचं कारण काय कुलूप लावण्याचं? आता मला एवढं नाही सांग. तुम्ही होते का त्यावेळेस? हां, तिथं बाहेर बसले होते. त्यांनी सांगितलं असं ना कुलूप का लावते वगैरे? ते ना डॉक्टरला उलट पालट बोलतात, पेशंटना, मला पण. कोण डॉक्टर आहेत? आणि सरपंचांना उलट पालट बोलते. कोण डॉक्टर आहेत? ढवळे डॉक्टर. ढवळे ते इथे काय म्हणून आहेत? CHO म्हणून आहेत ते. CHO म्हणजे काय माहित नाही. पण ठीक आहे, काय असेल आपण लॉंग फॉर्म समजून घेऊ. म्हणजे आता कोण उघडत नाही. याच्या आतमध्ये काय आहे? मेडिसिन रूम आहे सगळा. औषधं याच्या आतमध्ये आहेत. म्हणजे औषधांच्या रूमला कुलूप लावलंय आणि डॉक्टर कुठे बसायचे? इथेच बसायचे केबिन मध्ये. ते त्याच केबिनमध्ये बसायचे आणि त्याच्यामध्ये औषधांचा साठा आहे. वरिष्ठांना कळवलं का? मला अरेकारेची भाषा बोलायचे. काय ग तुला कळत नाही का असं तसं, म्हणजे मी तुम्हाला मागत. मग तुम्ही वरिष्ठांना कळवलं नाही का? मी तसं आहे ना, मला त्यांनी एकदा दोनदा रडवलं ना, तर तो माझा प्रश्न. नाही, कुलूप लावल्यानंतर हे तुम्ही वर कळवलंय का? हा, तालुका आरोग्य अधिकारी सावरगाव तिकडे आहे ना. हे कुलूप लावायच्या आधी त्यांनी इकडं तिकडं पत्र दिले आणि मग कुलूप लावले. हो, पण मेडिकल ऑफिसर जिथे बसतात, जिथं औषधांचा स्टॉक आहे त्याला कुलूप लावलंय हे तुम्ही वरिष्ठांना कळवलंय का? आम्ही येऊन बघून गेले ना सावरगावचे. कोण आलं सावरगावचं? सगळे गाडी आली होती. कोण आहे गाडगे? गाडी आली होती. गाडी आली. कोण आलं त्याच्यामध्ये? कंपाऊंडर आलते का डॉक्टर? ते पवार सर आहे. पवार? ते काय म्हणून आहेत पवार? ते मेडिकल ऑफिसर. MPW म्हणजे काय? नाही माहिती. MPW म्हणजे हेच असं मला. बरं ठीक आहे, काय असेल ते आपण ते माहिती घेऊ. आणि मग आता इथे जे रुग्ण येतात त्यांचे उपचार कोण करतं? आता सध्या कालपासून तर ते डॉक्टर आलेले आहेत ना. कोण आलेत? काहीतरी नाव आहे त्यांचं, माहित नवीनच आलेले. नाही. बरं, मग ते औषधं कुठून देतात? हे काय मेडिसिन आणून ती ठेवलं. कोणी आणलीत? ते पवार सरांनी आणून दिले. ते कुठून आणले मग? सावरगाव. आतला स्टॉक आतमध्येच? गंभीर बाब आहे. ते नवीन डॉक्टर आले म्हणून वरची रूम सगळी साफसफाई करून दिली यांना राहण्या. अच्छा, इथं राहायची पण व्यवस्था आहे का? हा, वरती राहिलाच त्यांना केलं. 2 रूम आहेत ना, ते व्यवस्थित. मग आज पेशंट इथं काही तपासले का? आज नाही आले ते. त्यांना सावरगावला काहीतरी उपेडी म्हणजे आज डॉक्टर आलेच नाही? काहीतरी असेल त्यांचं तिकडे. मला नाही कळवलं त्यांनी का तिकडे नाही आले आज. तुम्हाला काही सांगितलंच नाही का? नाही. तुम्ही इथे काय म्हणून आहे? माझ्या पुरतं विचारा. तुम्ही इथं काय म्हणून आहे? मी पार्ट टाईम म्हणून. का? सिस्टरांची पार्ट टाईम. अच्छा, सिस्टरांचे असिस्टंट. तुमच्याकडे काम काय काय असतं? माझ्याकडे सगळं स्वच्छता. ठीक आहे, थँक्यू. स्वच्छता करायचं. मी सकाळी ते डॉक्टर असायचे ना तेव्हा सकाळी OPDला उभे असायचे 1 वाजेपर्यंत. डायबिटीज BPचा कॅम्प असायचा. तुम्ही सकाळी किती वाजता येता? चेक करायचे. सकाळी किती वाजता? 9:45, कधी 10 वाजता येते. 10 ते 6? 10 ते 2. मग आता इथे जे कुलूप लावलंय, मग मधल्या काळात पेशंटला तपासलं कोणी? आता एवढ्या 2 दिवसात तर नाही तपासलंच नाही. काल गाडगे सिस्टरांनी डायबिटीज BPचा कॅम्प घेतला काल. अच्छा. पेशंटला सगळ्या उपचार दिले. मग औषधं कुठून दिली? ते काय ते मेडिसिन ते आणली ते. आणि आतमध्ये किती औषधं आहे तुम्हाला माहित नाही? ते एवढा स्टॉक नाही सांगता येत. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही ही जी माहिती दिली, असं म्हणा असं काही बोललो नाही ना. माहिती तुम्ही सांगताय तीच आपण घेतली. तुम्ही विचारले तीच सांगितली. मी विचारलं तेवढंच तुम्ही सांगितलंय. धन्यवाद मॅडम.